जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, एक नवीन मराठी सॉन्ग निघालेलं आहे, मामाची पोर नाही काय कामाची, अशा प्रकारे एक नवीन सॉन्ग आहे। तर मित्रांनो, आज आपण या सॉन्गवर मामाच्या पोरीवर व्हिडिओ एडिट केलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त इथे झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो। तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्टलिंक आणि सेक्युरिटी पोर्टलिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलच्या नावावरती स्क्रीनवर पाहायला दिसेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। इंस्टाग्रामला आतापर्यंत फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला फॉलो करून टाका, कारण आपण जे काही व्हिडिओ इथे दाखवत असतो ते सर्व व्हिडिओ मी इंस्टाग्रामला अपलोड करत असतो। त्यासाठी मित्रांनो इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रयोग होऊया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमॅप पोर्टलिंक आणि सेक्युरिटी पोर्टलिंक दोन्ही लिंक दिलेले आहेत। आपण तिथून जाऊन इम्पोर्ट करून घेऊ शकता। जर तुम्हाला तिथून जाऊन इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर बिटमॅप पोर्टलिंक आणि सेक्युरिटी पोर्टलिंक दोन्हीची लिंक दिलेली आहे आणि आपले मटेरियल सुद्धा तिथे दिलेले आहेत। आपण तिथून जाऊन मटेरियल डाउनलोड करू शकता आणि आपले बिटमॅप पोर्टलिंक आणि सेक्युरिटी पोर्टलिंक इम्पोर्ट करून घेऊ शकता। जर मित्रांनो तुम्ही बिटमॅप पोर्टलिंक इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। तर मित्रांनो, स्टार्टला मी तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे। पहिला आपल्याला हा ग्रुप इथे एडिट करायचा आहे। तर ग्रुप एडिट करण्यासाठी सिंपल ग्रुपवर क्लिक करायचे आहे। खाली ते एडिट ग्रुप ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला एकच फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी आपल्याला ते फोटोवर क्लिक करायचे आहे। इथे मित्रांनो तुम्ही 2-3 सुद्धा फोटो इथे ॲड करू शकता। तुम्हाला जेवढे करायचे तुम्ही ॲड करू शकता। तर मित्रांनो, आपण इथे 2 किंवा 3 इथे बघा की 4 आहेत। आपण इथे म्हणजे 4पर्यंत लेत आहेत। आपण इथे 4 फोटो इथे ॲड करूयात। बघा मित्रांनो, आपण इथे 1पर्यंत आपल्याला इथे यायचे आहे, म्हणजे बघा 1पर्यंत आहे। तर आपण थोडे पुढे यायचे। अशा प्रकारे मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आहे। या ऑप्शन क्लिक करून याचे 4 भाग आपल्याला इथे करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे ट्रिम करून घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे आपण इथे 4 भाग इथे करून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित इथे दिसून जाईल। तर बघा अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो सारखे इथे 4 भाग इथे करू शकता। तर मित्रांनो आपण इथे कमी जादा केलेलं आहे, तर आपण इथे 4 भाग इथे सेम करूया, थोडे पुढे यायचे असे। तर मित्रांनो भाग हा एक पहिला भाग, आपण हा दुसरा आणि भाग हे 4। तर अशा प्रकारे 4 भाग झालेले आहे। तर मित्रांनो, हे जे तुम्हाला इथे रेडियस आपण इथे घेतलेले आहेत हे मित्रांनो वरती घ्यायचे आपल्याला। बघा अशा प्रकारे घेतल्यानंतर खाली फोटो इथे आलेले आहे, खाली म्हणजे अशा प्रकारे खालच्या साईडला ते आले पाहिजे। तर मित्रांनो यामध्ये 4 फोटो आपल्याला इथे ॲड करायचं। बघा पहिला फोटो क्लिक करायचे आहे, एडिट म्हणजे कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्ही फोटो आपल्याला ॲड करायचा आहे। बघा इथे फोटो कोणता घ्यायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करून ॲड करायचे आहेत। बघा अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट झालेला आहे। फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मूव ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे फोटो इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचे आहे, कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। दुसरा फोटो आपल्याला घ्यायचा आहे, तर दुसरा फोटो घेतल्यानंतर प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित ॲड झालेला आहे। तर मित्रांनो तिसऱ्या फोटोवर क्लिक करून कलर फिलवर क्लिक करून अशाच प्रकारे तिसरासुद्धा फोटो आपल्याला ते व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे इथे ॲड झालेला आहे। त्यानंतर चौथा फोटो आपल्याला इथे अशा प्रकारे कलर फिलवर क्लिक करून चौथा फोटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे हा चौथा फोटोसुद्धा इथे व्यवस्थित ॲड झालेला आहे। त्यानंतर बॅक घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपला जो ग्रुप आहे तो पूर्णपणे इथे एडिट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या म्हणजे पहिले बिटमॅपपर्यंत यायचे आहे। तिथून समोर मित्रांनो आपल्याला फुल स्क्रीनमध्ये सर्व फोटो ॲड करायचे आहे। त्यासाठी आपल्याला प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, कोणताही फोटो घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचं आहे। फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मूव ट्रान्सफर क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेंटरला इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर या तीरवर क्लिक करून समोरचा जो पार्ट आहे ते आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करून कट करायचा आहे। परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायची, या तीरवर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे। तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे। तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण जिथून फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत यायचे आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे। इथून मित्रांनो आपल्याला कोणताही एक सेप घ्यायचा आहे। ते सेप घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे आहे।
किंवा टेस्ट कॉम्पिटिशन एरियावर सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जो आपल्याला जो व्हाईट कलर आहे आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा आहे, ब्लॅक कलर आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे जे शॅडो पेन जे तयार करायचे आहेत बघा अशा प्रकारे. त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचे. ब्लॅक कलरवर क्लिक केल्यानंतर हा जो कलर आहे पूर्ण इरेज करून घ्यायचा. म्हणजे व्हाईट कलर आपल्याला थोडा वरती आपल्याला अशा प्रकारे इथे दिसायला पाहिजे, थोडं खालून वरती घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित इथे दिसला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो पूर्ण व्हिडिओची शेवटी यायची आहे, थोडे बॅग घ्यायचे आहे, या ऑप्शन पूर्ण व्हिडिओ इथे लिहून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो परत आपण जिथून हे शेप इथे घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे आहे. प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे. आणि मी तुम्हाला मामाची फोन म्हणून अशा प्रकारे टेक्स्ट पेन दिलेली आहे ती घ्यायची आहे. मग ट्रान्सफर क्लिक करून झूमर क्लिक करून साईज थोडी कमी करायची, ऑप्शन क्लिक करून व्यवस्थित सेंटरला आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे बघा अशा प्रकारे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे, थोडे बॅग यायचे, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आणि ते मोअर ट्रान्सफर क्लिक करायचे आहे. आणि ते प्लस साईज ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे. आणि स्टँडर्ड सेटिंगवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना इथे पाहायला मिळून जाईल. त्यानंतर परत स्टार्टला यायचे, थोडे बॅग घ्यायचे, प्लसवर क्लिक करायचं, इथून हा चौकोनी सेप घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आहे. स्टेज टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे. आणि मित्रांनो आपल्याला बॉर्डर ॲड करायचे, त्यासाठी बॉर्डर शॅडोवर क्लिक करायचे, स्ट्रोक एनेबल करायचे. आणि जो कलर आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे, तुम्हाला बॉर्डरचा कलर जो द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता. आणि याची लेंथ आहे 10 पर्यंत तिथे घ्यायची आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, कलर फिलवर क्लिक करायचे, या कलरवर क्लिक करायचं, कलर पूर्ण इरेज करून टाकायचा आहे, वरती बरोबर क्लिक करायचे आहे. तर बघा अशा प्रकारे बॉर्डर सेट झालेली आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायची आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि इथपर्यंत ते पूर्णपणे व्हिडिओवर लावून घ्यायचे आहे. त्यानंतर परत इथे स्टार्टला यायचे, स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे. आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो. मी साधा सिंपल इथे तयार केलेला आहे बघा अशा प्रकारे. तर प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करून घेतो. त्यानंतर मोर ट्रान्सफर क्लिक करायचे, झूमवर क्लिक करायचे, साईज थोडी कमी करायची, ऑप्शन क्लिक करून कोणत्या ठिकाणी लोगो ॲड करायचा मी इथे वरती या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे आहे, थोडी बॅग यायचे, ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल ते व्यवस्थित सेट केलेलं आहे. फक्त मित्रांनो आता इथे सेक इफेक्ट ॲड करायचं राहिलेलं आहे. तर मित्रांनो जशा प्रकारे मी तुम्हाला सेक इफेक्ट ॲड करायचे सांगतो तसे व्यवस्थित ॲड करा. जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित ॲड केले नाही तर आपले व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित एडिट होणार नाही. त्यासाठी मित्रांनो व्यवस्थित एडिट करून घ्यायचे. त्यानंतर इथे बॅग घ्यायचे, डिस्क्रिप्शनमध्ये सेक इफेक्ट पोर्ट लिंक पाहिजे त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या किंवा टेलिग्राम चॅनलवर जॉईन करून घ्यायचे, तिथून इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी ते 6 फोटोला ते इफेक्ट दिलेलं आहे. तर पहिला फोटो जो इफेक्ट आहे आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे. परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो जिथून आपण फोटो ॲड केलेले आहे तिथपर्यंत येऊन जायचे आहे. प्लसवर सॉरी मित्रांनो पहिल्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोला सुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो हा फोटो आपल्याला हा जो इफेक्ट आहे तर मित्रांनो जिथपर्यंत आपल्याला जास्त बिटमॅप पाहायला मिळत नाही तिथपर्यंत इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा इथपर्यंत आपल्याला ते ॲड करून घ्यायचे म्हणजे 14.11 सेकंदापर्यंत इथं आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे. इथून तुम्हाला हे लहान साईजचे फोटो पाहायला मिळेल. इथे आपल्याला इथपर्यंत ॲड करायचं फक्त 14.10 पर्यंत इथपर्यंत ॲड करायचे मागच्या सर्व फोटोला. त्यानंतर ते बॅग घ्यायचे, परत सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा जे इफेक्ट आहे आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे, परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो समोर आपण जे लहान साईजचे तुम्हाला इथे फोटो पाहायला मिळत आहे तिथपर्यंत आपल्याला ते घेऊन जायचे आहे. तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो हे लहान साईजचे तुम्हाला 4 फोटो पाहायला मिळत आहे. या 4ही फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा. पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर दुसऱ्या फोटोसुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे, तिसऱ्यालासुद्धा हा पेस्ट करायचा आहे आणि चौथ्यालासुद्धा आपला हा इथे पेस्ट करायचा आहे. हे पेस्ट झाल्यानंतर याच्यासमोर तुम्हाला मोठा साईजचा फोटो पाहायला मिळेल ते सोडून द्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला 4 साईज लहान साईजचे 4 फोटो पाहायला मिळेल ते आपल्याला त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यासमोरचा मोठा फोटो सोडायचा आहे. परत त्याच्यासमोर तुम्हाला 4 फोटो पाहायला मिळेल त्याला इफेक्ट द्यायचा आहे, मोठा सोडायचा आहे. आणि अशा प्रकारे हे जे लहान साईजचे तुम्हाला 4 फोटो पाहायला मिळेल त्याला हा इफेक्ट द्यायचा आहे आणि बाकीचे सोडून द्यायचे. त्यानंतर समोर यायचे, समोर आल्यानंतर बघा की ते तुम्हाला लहान साईजचे ते 3 फोटो पाहायला मिळतात. बघा की हे डबल बिट्समार्क पाहायला मिळत आहे. त्या डबल बिट्समार्कच्या समोरचे 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि तो 4थ्या नंबरचा सोडायचा आहे. बाकीचे पुन्हा सर्व म्हणजे मागचे जे 3 फोटो पाहायला मिळेल त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. म्हणजे मागच्या साईडचे 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 4थं सोडून द्यायचं आहे आणि समोरचे हे 3रा इफेक्ट द्यायचा आहे, 4थं सोडून द्यायचं. म्हणजे हा जो फोटो पाहायला मिळेल हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि जे मागच्या साईडचे तुम्हाला हे 3 फोटो पाहायला मिळत आहे याला आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे ते सुद्धा सोडून द्यायचे आहे. आणि हे डबल बिट्समार्कच्या समोरचे 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं, ते समोरचा सोडायचा आहे आणि परत समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे, सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो 3 नंबरच्या फोटोचा जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे.
परत बिटमॅप मोडमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो आपण जे मोठ्या साईजचे फोटो इथे सोडलेले आहे ते मोठ्या साईजच्या फोटोवर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट दाबून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. म्हणजे जिथे आपण मोठे फोटो इथे सोडलेले आहे त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. समोरसुद्धा हा मोठा फोटो सोडलेला आहे त्यालासुद्धा आपण हा इफेक्ट पेस्ट करूया. परत मित्रांनो समोर एक मोठा फोटो पाहायला मिळेल तर या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आता इथे ही जी मोठं 3 फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे ते 2 फोटो इथे राहिलेले आहेत. तर मित्रांनो हे 2 फोटो आपल्याला इथे सोडायचे याला आपल्याला दुसरं इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण हा इथे 3 फोटोच्या नंतर हा एक फोटो सोडलेला आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करून टाकायचा आहे एका फोटोला. त्यानंतर बॅग घ्यायचे सेक इफेक्टमध्ये जायचे. सेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे 4 नंबरच्या फोटोचं जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो 4 नंबरच्या फोटोचं इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे. परत मित्रांनो बिटमॅप मोडमध्ये जायचे आहे आणि जे मोठ्या साईजचे आपल्याला इथे 3 फोटो इथे तुम्हाला पाहिले होते तर पहिल्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे तर दुसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यासमोरचा फोटो आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे परत सेक इफेक्टमध्ये जायचे आहे. सेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच्यासमोरचा जो 5 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे परत बिटमॅप मोडमध्ये जायचे समोर यायचे आणि मोठ्या साईजच्या जो फोटोला आपण 2 फोटोला पेस्ट केलेला होता तिसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत सेक इफेक्टमध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमॅप मोडमध्ये जायचे आणि समोर यायचे आणि आपण हे जे मोठ्या साईजचा फोटोला पेस्ट केलेला होता त्याच्यासमोरचे जे 3 फोटो राहिलेले आहे ते 3 फोटो आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा बघा. पहिला फोटो क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट दाबून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. परत मित्रांनो दुसऱ्या फोटोलासुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे आणि तिसऱ्यासुद्धा आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपला जी व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार होऊन आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर आपले चॅनल अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.